रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजणी, सुख झाले ओ साजणी, सुख झाले ओ साजणी। रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजणी, सुख झाले हो साजणी, सुख झाले हो साजणी। तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा। जय जय हरे राम हरि हरि जय जय राम कृष्ण
जो असे जागता आपुलिया हिता असे जो जागता धन्य माता पिता दयाची जा कुणी कन्या पुत्र भूती जे सात्विक कुणी कन्या पुत्र भूती जे सात्विक दयाचा हरी कवाट देवा गीता भागवत करीती श्रवण गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे कुणी कन्या पुत्र भूती जे सात्विक कुणी कन्या पुत्र भूती जे सात्विक दयाचा हरी कवाट देवा तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा म्हणे मज घडो त्यांची सेवा बळी माझा दैवा पार नाही कुणी कन्या पुत्र भूती जे सात्विक कुणी कन्या पुत्र भूती जे सात्विक दयाचा हरी कवाट विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई
विठ्ठल टाळी वाजवा प्रत्येकाने भजन करा विठ्ठल टाळी वाजवा प्रत्येकाने पायात चप्पल बूट असेल तर ते काढून कीर्तनाला बसा आपण कीर्तनाला बसतोय विठाला 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 बोला पुष्कलिकावर हरिओ आपुलिया हिता जो असे जागता किंवा आपुलिया हिता असे जो जागता धन्य माता पिता तयाचिया कोणी कन्या पुत्र भूती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे कुणी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा तुका मने माझ घडो त्यांची सेवा परी माझ्या दैवा पार नाही कुणी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा विठाला विठाला समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभम जगन निहित पाणी मंडनम मंडनाना तरुण तुलसीमाला कंधरम कंज नेत्रम सदय धवलहासं श्री विठ्ठलं चिंतयामि महायोग पीठे जटे भीमरथ्या वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो
चरणा सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा या बरी न करावा अभेरू सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्री कृष्णाय वयं नमः। गोपाल कृष्ण भगवान की जय। आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाचिया कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा। अभंगाकडे वळण्यापूर्वी अल्पसहा परिहार द्यायचा तो असा। किम निमित्तानं आपण सर्व या ठिकाणी एकत्रित जमलोय सर्वांना माहित आहे ज्ञात आहे पण सांगणं हे वक्त्याचं आद्य कर्तव्य आहे। त्या नियमानुसार कैलासवासी तानाजी पाटील कुंजाजी आव्हाड ज्यांच्या तृतीय पुण्यस्मरणाच्या निमित्तानं या परिवाराशी जोडल्या गेलेले आप्त इष्ट गुणोगत सगळे सोयरे आज या ठिकाणी एकत्रित जमले आणि या परिवारावरती प्रेम करणारा हा बहुसंख्य समाज आज या ठिकाणी आपला बहुमूल्य वेळ खर्च करून या ठिकाणी आला। मी पत्रिका पाहिली नव्हती व्यवस्थित, मला असं वाटलं प्रथम श्राद्ध आहे का काय, पण इथं आल्यानंतर पाहिलं तृतीय पुण्यस्मरण या कुटुंबाकडनं त्या ठिकाणी साजरं होतं। या कुटुंबासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा जोरात। महाराज लोकांना 10वं घालणं जड झालंय आज, श्राद्ध घालणं त्या ठिकाणी जड झालंय, पण ती तृतीय पुण्यस्मरण या कुटुंबाकरवी त्या ठिकाणी होतंय। केवढी मोठी कौतुकाची गोष्ट आहे ऐका। आणि त्या निमित्तानं हा एक दिवसीय कीर्तन महोत्सव या परिवाराकरवी आयोजित करण्यात आलेला आहे। या कार्यक्रमाच्या निमित्तानं आदरणीय राजाराम भाऊंकडनं मला आमंत्रित करण्यात आलं। तुम्हा सर्वांचं दर्शन मला घडलं, माझी मी मला धन्यता देतो। भरपूर उशीर झालेला आहे, अगदी 12:30 पर्यंत आपण त्या ठिकाणी सेवा भगवत चरणी सुपूर्त करणार आहोत। पण विनंती आहे इथं बसलेले प्रत्येक जण, उभी असणारी मंडळी जर तुम्ही बसून घेतलं तर बरं होईल। बसा सर्वांनी, या थोडं पुढे पुढे सरका, हा पुढे बसा, मस्त वा। एवढा भव्य दिव्य मंडप आहे, तुम्ही झोपून जरी ऐकलं तरी माझं काहीच म्हणणं नाही। हा भरपूर मोठा मंडप आहे आणि विनंती आहे सर्वांनी टाळी वाजवा, भजन करा आणि कीर्तन श्रवणाचा आनंद घ्या। विठ्ठला वारकरी संप्रदायाच्या दंडकाप्रमाणे अखिलकोट ब्रह्मांड नायक षडगुण ऐश्वर्य संपन्न भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या चरणारविंद सेवेमध्ये समर्पित करण्यासाठी निवडलेला अभंग जगद्गुरु कळकळीत वैराग्य प्रतिपादन करणारे सदैव वैकुंठाला गेलेले वारकरी संप्रदायाचा कळस झालेले विश्ववंदनीय जगद्गुरु तुकोबराय भक्ती ज्ञान वैराग्याचा त्रिवेणी संगम महाराष्ट्राचे जनक छत्रपती शिवरायांचे गुरु देवमान्य संत संत मान्य संत जगमान्य जगद्गुरु असणारे श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय यांचा 4 चरणाचा चिंतनीय असा अभंग कीर्तन रूपी सेवेकरता निवडलाय। विठ्ठला सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबरायांचा आहे आणि या अभंगाच्या माध्यमातून तुकोबराय काय सांगतात ऐका। या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबराय ज्याला आपलं हित कळालेलं आहे त्याला धन्यता देत नाही तर त्याच्या आई वडिलांना त्या ठिकाणी धन्यता देतात आणि जीवन जगत असताना हे परमार्थिक दाम्पत्य नेमकी आपलं जीवनशैली कशी त्या ठिकाणी जगतं याचं वर्णन करतात। आणि अशा परमार्थिक कुटुंबामध्ये जन्माला आलेल्या सात्विक रत्नांची सेवा घडण्यासाठी जगद्गुरु तुकोबराय त्या भगवंताकडे प्रार्थना करताय। विठ्ठला या कुटुंबाकरवी आपल्या वडिलांचं तृतीय पुण्यस्मरण साजरं होतंय। महत्वाचा गोड मुद्दा लक्षात घ्या, पुण्यवंत असेल त्याचं पुण्यस्मरण
देवाची जयंती, संतांचा समाधी सोहळा आणि आपलं कुठेच काही बसत नाही म्हणून श्राद्ध. काय पुण्यवंत एखादा मनुष्य असेल, एखादा महात्मा असेल, त्याचं पुण्यस्मरण. देवाची जयंती, संतांचा समाधी सोहळा आणि आपलं कुठंच काही बसत नाही म्हणून श्राद्ध. पहिला मुद्दा, पुण्यवंत असेल त्याचं पुण्यस्मरण. निश्चितच आदरणीय ज्यांच्या श्राद्ध किंवा तृतीय पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आपण जमलोय त्यांनी आपल्या जीवनामध्ये अगणित पुण्य केले. म्हणून तृतीय पुण्यस्मरण या कुटुंबाकडनं त्या ठिकाणी केलं जाते. काही लोक म्हणतील महाराज हे कुटुंब त्या ठिकाणी तृतीय पुण्यस्मरण साजरं करतंय, पण याच्यापासून आम्हाला काय लाभ होणार? आम्ही का नुसते जेवायला येणार का? ऐका, या कुटुंबाला सुद्धा या पुण्यस्मरणापासून त्या ठिकाणी फायदा, आणि आपण कीर्तन श्रवणासाठी बसलो आहोत, आपल्याला सुद्धा याच्यापासून फार मोठा लाभ आहे. कुठला? पुण्यवंत भावे, पुण्यवंत भावे, पुण्यवंत भावे, पुण्यवंत भावे, पुण्यवंत भावे, पुण्यवंत जीवनामध्ये पुण्याची प्राप्ती होती. पुण्यवंत भावी घेता सज्जनांची नावे. आपण बसलोय अगणित त्या ठिकाणी पुण्य आपल्याला पाहिजे आहे. ऐका, मला खरं सांगा, पुण्य करणं सोपं का पाप करणं सोपं? बोला बोला बोला. पुण्य करणं सोपं का पाप करणं सोपं? पाप करणं सोपं नाही, मग पुण्य करणं सोपं. आता इथं आली, इथं आल्यानंतर त्या ठिकाणी जर चटई टाकलेली नसेल तर चटई टाकणं हे काय आहे? पुण्य करणं. बरोबर आहे की नाही? इथं एखाद्या वाढायला अडचण येत असेल तर आपण हातामध्ये बादली घेणं आणि त्या ठिकाणी पंक्तीमध्ये वाढणं हे काय आहे? पुण्य आहे. एवढंच नाही, घरी जात असताना एवढी गर्दी आणि मंडपाच्या बाहेर एखाद्याची नवी चप्पल त्या ठिकाणी पाहणं आणि ती न घालणं हे सुद्धा काय आहे? हा तुमच्या मनात काय वेगळं आलं का? नाही महाराज. महाराज ऐका, संत महात्मे वर्णन करताय की एखाद्या महापुरुषाचं नाव घेतलं तर आपल्या जीवनामध्ये पुण्याची प्राप्ती होती. पुण्यवंत भावी घेता दुर्जनांची नावे का? नाही, सज्जन माणसाची त्या ठिकाणी नावं घेतल्यानंतर जीवनामध्ये पुण्याची प्राप्ती होते. पुण्यवंत असेल त्याचं पुण्यस्मरण, देवाची जयंती. हा, आता काही दिवसांमध्ये आमच्या हनुमंतरायांचा जन्म उत्सव साजरा होईल, ज्याला जयंती म्हटलं जातं. महाराज नामदेवराय वर्णन करतात, महारुद्र प्रगटला नामा म्हणी म्या वंदिला. ऐका, माझ्या हनुमंतरायांचा जयंती उत्सव साजरा होईल. नंतर संतांचा समाधी सोहळा, संत महात्मे आहे त्यांचा समाधी सोहळा साजरा होतो आणि आपलं कुठेच काही बसत नाही म्हणून त्याला श्राद्ध कर्म म्हटलं जातं. पुण्यवंत असेल त्याचं पुण्यस्मरण, देवाची जयंती, संतांचा समाधी सोहळा, आपलं कुठेच काही नाही म्हणून श्राद्ध. आणि ऐका, या तृतीय पुण्यस्मरणाच्या निमित्तानं सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबरायांचा आहे आणि या अभंगाच्या माध्यमातून ज्याला आपलं हित कळालं, तुकोबराय त्याच्या आई वडिलांना धन्यता देतात. पण ऐका, शास्त्रात काही गोष्टी दुर्लभ सांगितले. दुर्लभो त्रैवै वेत देवानुग्रह हेतुकम मनुष्यत्वम मुमुक्षत्वम. आणि महापुरुषांची भेट होणं दुर्लभ आहे. थोडा उलटा विचार करूया. पहिली गोष्ट सांगितली, संतांची भेट होणं दुर्लभ आहे. किती दुर्लभ? चंद्रामृत सुखे सेववीन
ऐसे कैसे आने बेखतीला सागो ऐसे कैसे आने बेखतीला सागो ऐसे कैसे आने बेखतीला सागो ऐसे कैसे आने साधूंची भेट होणं दुर्लभ आहे किती चंद्रामृत सुखे सेववील चंद्रामृत मिळणं दुर्लभ आहे माता माऊली कधी मिळतं ते कोजागिरी पौर्णिमेला दुपारी 12 वाजता आपल्या वावरात जायचं 12 वाजता दुपारी 3 दगडाची चूल मांडायची त्याच्यावरती पातेलं ठेवायचं 10-1 लिटर दूध टाकायचं असं खळाखळा उकळवायचं बरोबर ना झोपल्या का तुम्ही मग कधी ते रात्री चंद्रामृत सुखे सेवविल दुर्लभ असणारं चंद्रामृत मिळेल असं ताजा तारवी धरवेल सूर्याला थांबवण्याची ताकद आतापर्यंत कोणातच नाही पण सूर्य थांबलाय कधी सूर्य कधी थांबलाय कधी जर त्या ठिकाणी श्रीमद भागवत कथा श्रवण केली तर सूर्य थांबलाय कधी ऐका धुंदुकारीनं आपला भाऊ गोकर्ण त्याला प्रेत योनीतून मुक्त करण्यासाठी सूर्यनारायणाला थांबवलंय आणि त्याला मार्ग विचारलाय अजून कधी माझ्या रामरायाच्या जन्माच्या दिवशी सूर्य थांबलाय म्हणजे कधी परवा बरोबर ना हा मी नाही सांगत उत्तम हा चैत्र मास ऋतू वसंताचा दिवस शुक्ल पक्ष ही नवमी पुढे सुरवरते ओमी माध्यान्नासी दिनकर पळभर होय स्थिर सूर्य थांबतो म्हणजे ऐका साधूंची भेट होणं किती दुर्लभ सांगितलंय चंद्रामृत मिळणं दुर्लभ आहे पण ते मिळेल सूर्याला थांबवणं कठीण आहे पण ते मिळेल पण ऐका समुद्र तरुण जाणं कठीण आहे पण ते सुद्धा या भारत भूमीमध्ये काही वीर रत्न जन्माला आले ते कोण ऐका वर्णन किती गोड आलंय नेमजसीने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला तळमळला सागरा सावरकरांनी त्या ठिकाणी समुद्र काय करावं तरुण जावं पूर्वीच्या काळी फार गोड कविता होत्या पूर्वीच्या काळी प्रार्थना सुद्धा चांगल्या होत्या हे जेवढे जुने लोक शाळेमध्ये गेले त्यांना एक गोड त्या ठिकाणी प्रार्थना असायची कुठली खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे जगीचे दीन अधिपतीत जगीचे दीन पद दलित समजता बंधु मानावे जगाला प्रेम अर्पावे एक जण मला म्हणे महाराज अशी नाहीये ही प्रतिज्ञा म्हटलं मग कशी खरा तो एकची धर्म जगाचे बांध कोरावे पावड्यानं कोरावे नाही तर खुरप्यानं कोरावे असं आहे का नाही महाराज जगाला प्रेम अर्पावे या जगामधली सगळ्यात पवित्र गोष्ट आहे ती म्हणजे प्रेम नाथ बाबा किती गोड वर्णन करतात प्रेम सुख देई प्रेम सुख
प्रेमाविन नाही समाधान, प्रेमाविन नाही समाधान, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई. जगातली सगळी नितळ भावना जर असेल ती प्रेमाची, एकमेकांशी माणसानं प्रेमानं राहिलं पाहिजे. ऐका, जगत असताना काही लोक नेहमी सांगतात, लक्ष द्या इकडे, माणसं वर्णन करतात. काय वर्णन करतात? संतांनी वर्णन केले प्रेम सुख दे, एकमेकांसोबत माणसानं प्रेमानं राहिलं पाहिजे. पण महाराज, पूर्वीसारखं माणसांमध्ये आता प्रेम राहिलेलं नाही. आहे का? एकत्र कुटुंब पद्धती आहे का? लक्ष द्या, ऐका, एक महत्वाचा मुद्दा तुमच्या समोर मांडतोय. काही लोक असं म्हणतात की, काय म्हणतात, लक्षपूर्वक ऐका, काही लोक असं म्हणतात माणसाची सही आणि माणसाचा स्वभाव कधीच बदलत नाही. काय म्हणतात? माणसाची सही आणि माणसाचा स्वभाव कधीच बदलत नाही. पण सांगतो ऐका, माणसाची सहीही बदलते आणि माणसाचा स्वभावही बदलतो. कधी? बोटाला ठेच लागली किंवा बोटाला जखम झाली की माणसाची सही बदलते आणि मनाला जखम झाली की माणसाचा स्वभाव बदलतो. विठ्ठला काय वर्णन आलेलं आहे? चंद्रामृत सुखे सेववेल, असता जाता रवी दरवेल, बाह्य हेरा सागर तरवेल. समुद्र तरुण जाणं कठीण आहे, पण महाराज तो कठीण असणारा समुद्र तरुण गेला आणि पुन्हा परी त्या साधूची भेटी ना होईगा, कारण बहु अवघड आहे संत भेटी. महाराज, संतांची भेट होणं दुर्लभ आहे, मुमुक्ष होणं दुर्लभ आहे, पण सगळ्यात महत्वाची गोष्ट दुर्लभ सांगितली ती म्हणजे मनुष्य जन्म मिळणं दुर्लभ आहे. नरदेह दुर्लभ दानार तुम्ही वस्त्र वस्त्र शत वर्षाची गणनार तुम्ही वस्त्र वस्त्र तुम्ही वस्त्र वस्त्र तुम्ही अथवा मधुसूदना तुम्ही वस्त्र तुम्ही वस्त्र तुम्ही वस्त्र वस्त्र म्हणा तुम्ही वस्त्र वस्त्र म्हणा तुम्ही वस्त्र वस्त्र म्हणा तुम्ही वस्त्र वस्त्र म्हणा अथवा मधुसूदना तुम्ही वस्त्र तुम्ही वस्त्र तुम्ही वस्त्र वस्त्र म्हणा तुम्ही वस्त्र वस्त्र म्हणा तुम्ही वस्त्र वस्त्र म्हणा तुम्ही वस्त्र वस्त्र म्हणा. आपण मुद्दा बघतोय की त्या ठिकाणी शास्त्रानं काही गोष्टी दुर्लभ सांगितल्या. संतांची भेट होणं दुर्लभ आहे, मुमुक्ष होणं दुर्लभ आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगितली, मनुष्य जन्म मिळणं दुर्लभ आहे. एक एक योनी कोटी कोटी फेरा. मला खरं सांगा, हा मनुष्य जन्म तुम्हा आम्हाला मिळालाय, पण कळाला आहे का? नाही कळाला, नाही कळाला महाराज. आम्हाला अजूनही कळालेलं नाही. देवानं हा नरदेह कशासाठी दिलाय? भजन करण्यासाठी दिलाय, फक्त प्रमाणात म्हणतोय. पण आपण, तुम्ही, आम्ही प्रत्येक जण संसारामध्ये एवढे गुंतलोय की आम्हाला भजन करायला सुद्धा वेळ नाही. मला खरं सांगा, माझ्यासह सगळे संसारिक आहे. संसार सुखी का दुःखी? ताई, नक्की दुःखी. तुम्ही एवढ्या वैतागले, तुमच्या तोंडातून शब्द निघाला. संसार सुखी का दुःखी? बोला बोला. सुखी आहे. वा 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 वा, धन्य माता पिता. हेच एक मला भेटले बस, संतांचे प्रमाण म्हणजे वाई फटच गेली बघ. हा, दुःख बांधवडी. मला सांगा, संसार सुखी का दुःखी? दुःखी. मान्य तुम्हाला? बदलणार नाही ना? मग आता हे कीर्तन संपल्यावर तुम्ही घरी जाणारच नाही ना?
मी नेहमी सांगत असतो संसाराचा परिणाम कळालाय पण परिचय झालेला नाही. ऐका महाराज, संसार दुःखी आहे, त्याचं मूळ स्वरूप त्या ठिकाणी दुःख आहे, पण आपण त्याला काय आहोत, चिटकून आहोत. संसार किती जरी केला तरी त्या संसाराचा शेवट पश्चातापाने. मला खरं सांगा, एवढा आपण मरमर केली, नेत्राची देवी केली, हाडाची काडी केली, रक्ताचं पाणी केलं, पण कधीतरी असं वाटतं का नाही हे नसतं केलं तर बरं झालं असतं. दादा टोपीवाली वाटतं का नाही? ते म्हणते मला रोज वाटत. ऐका ना महाराज, प्रपंच कितीही जरी केला त्या प्रपंचाचा शेवट पश्चातापाने, आणि परमार्थ जर किती थोडा जरी केला तर त्याचा शेवट कशाने, प्रसादाने. ऐका महाराज, मनुष्य जन्म तुम्हा आम्हाला मिळालाय. आता का मिळाला याची कारण अनेक आहेत. मनुष्य जन्म मिळण्याचं पहिलं कारण, जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, वासनेमुळे तुम्हा आम्हाला जन्म मिळालाय. दुसरं कारण काय, तर दुसरं कारण आहे ते म्हणजे पाप पुण्य समासमी, ते पावी जे कर्मभूमी. तुमचं पाप आणि पुण्य समान झाल्यानंतर या मृत्यू लोकामध्ये तुम्हा आम्हाला जन्म मिळतो. आणि तिसरं आणि महत्वाचं कारण ज्ञानोबा ज्ञानेश्वरीत सांगतात, अगा कर्मी जे उरावे तैती सुख दुःखी फळावे, तया ते भोगावया यावे देहा ये का. केले कर्म झाले एक भोगाले, 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 उपदन मेरे ऐसे उपदन मेरे ऐसे कीने, उपदन मेरे ऐसे कीने, उपदन मेरे ऐसे कीने. हरि मुख गाता हरि गुण गिरता, हरि मुख गाता हरि गुण गिरता, हरि मुख गाता हरि हरि मुख कर्मगती कोणालाही आतापर्यंत चुकवता आली नाही. जे तुम्ही आम्ही जीवनामध्ये सुख आणि दुःख भोगतो याला एकमेव कारण ती म्हणजे कर्म. कर्म आहे बाबा आपल्या जीवनामध्ये. पूर्वीच्या काळी किती गोड म्हटलं जायचंय, जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर. माणसानं जी कर्म केली ती भोगावीच लागतात. एक सांगू का, एक फार गोड मुद्दा तुमच्या समोर मांडतोय. कधी कधी समाजामध्ये वावरत असताना एखाद्या माणसावरती आपण जीवापाड प्रेम करतो, आणि जीवापाड प्रेम केल्यानंतर तो माणूस आपल्याला एवढं दुखवतो की आपली त्या माणसावरनं आणि प्रेमावरनं भावना सोडून जाते. कधी कधी असंही घडतं की आपण एखाद्या माणसाला खूप त्या ठिकाणी इतका त्याच्यावरती विश्वास ठेवतो, पण त्याच्याकडनं आपला विश्वासघात होतो. एक सांगू का, अशा वेळेस एकच करायचं, त्या माणसाला फक्त माफ करून द्यायचं. काहीच बोलायचं नाही, काहीच बोलायचं नाही. कारण एक सांगू का, आपण जर त्याला माफ केलं ना, हे संपूर्ण असणारं विश्व, हे पंचतत्व, हे आपला बदला त्याच्यासोबत घेत असतात. म्हणून अशी जी माणसं यांना सरळ माफ करून द्यायचं, त्यांच्या कर्माची फळं ते निश्चित भोगतील. आपण काहीच करायचं नाही. ऐका, माणसाच्या जीवनामध्ये कर्मगती कोणाला चुकवता आली नाही. रामरायाला कर्मगती चुकवता आली नाही, दशरथ राजाला कर्मगती चुकवता आली नाही,
कर्मगती किती श्रेष्ठ असते. फार गोड प्रसंग तुमच्या समोर मांडतोय. भजन करा विठ्ठला. पुराणामध्ये एक राजा झाला, ज्या राजाचं नाव आहे जन्मेजय राजा. हा जन्मेजय राजा कोण तर ऐका, श्रीमद भागवत कथा जर कधी श्रवण केली असेल तर या जन्मेजय राजाचा त्या ठिकाणी विचार जर आपण केला तर परीक्षिती राजाचा मुलगा हा जन्मेजय राजा. या परीक्षिती राजाला 7 दिवसांमध्ये तक्षक नावाचा सर्प दंश झाला आणि परीक्षिती राजा मरण पावला. जन्मेजय राजाला ज्यावेळेस कळाला माझा बाप सर्प दंशानं मरण पावलाय, या जन्मेजय राजानं सर्पसत्र यज्ञ केला. सर्पसत्र यज्ञ केला. जगातली जेवढीही सर्प आहे ही सगळी सर्प त्या सर्पसत्र यज्ञामध्ये जळून भस्म व्हायची. नारद मुनी आले आणि नारद मुनी म्हणाले, नारद मुनी काय म्हणाले की बाळा उगच कशाला विनाकारण ज्या सर्पांचा काहीही दोष नाही त्या सर्पांना त्या ठिकाणी मारतोय. बाप म्हसना गेला देखत देखत ना तू पंतु तोही तैसा झाला. देखत देखत ना तू पंतु तोही तैसा झाला. या जगामध्ये कोणीच थांबायला आलेलं नाही. आजा मेला, पंजा मेला, बाप मसना गेला आणि एक दिवस आपल्याला सुद्धा त्यांच्या पाठी जायचे. ऐका, जायचंय आपल्याला. सांगितलं बाबा इथं कोणीच थांबू शकत नाही. येथे नाही कोणीच थांबणार नाही. तुझ्या बापाच्या कर्मगतीमध्ये तसं लिहिलं होतं म्हणे. अशी कशी माझ्या बापाची कर्मगती. सांगितलं कर्मगती कोणाला चुकवता येत नाही. जन्मेजय राजानं त्या ठिकाणी म्हणावं आपल्याला जर आपलं कर्म माहित असलं तर कर्मगती चुकवता येते. नारद मुनींनी म्हणावं 6 महिन्यामध्ये तुझ्या आयुष्यात काय घडेल ते सांगतो, लाव ताकद आणि चुकून दाखव आपलं कर्म. सांगितलं काय घडेल सांगा. सांगितलं अजून 2 महिन्यानंतर तुझ्या राजधानीमध्ये अश्वमेध यज्ञात जे घोडे वापरले जातात हे घोडे विकायला येतील. जरी घोडे विकायला आले तरी विकत घेऊ नको. जरी विकत घेतले तरी त्या घोड्यावरती बसू नको. जरी बसला तरी दक्षिण दिशेला जाऊ नको. जरी दक्षिण दिशेला गेला तर एका जंगलामध्ये अरण्यामध्ये सुंदर कन्या दिसेल तिच्या प्रेमात पडू नको. जरी तिच्या प्रेमात पडला तर तिच्याशी लग्न करू नको. जरी लग्न केलं तरी तिच्याशी रममान होऊ नको. जरी रममान झाला तरी तिच्या सांगण्यावरनं यज्ञ करू नको. आणि जरी यज्ञ केला तरी त्या यज्ञात जाऊ नको. 6 महिन्यामध्ये तुझ्या आयुष्यामध्ये एवढ्या गोष्टी घडतील. लाव ताकद आणि चुकव तुझं त्या ठिकाणी कर्म. जन्मेजय राजानं म्हणावं याच्यातली एकही गोष्ट मी घडू देणार नाही. नारद मुनी म्हटले बाळा तुला याच्यातली एकही चुकवता येणार नाही रे. 2 महिने झाले आणि जन्मेजय राजाच्या राजधानीमध्ये अश्वमेध यज्ञात जी घोडी वापरली जातात ती घोडी विकायला आली. नीट ऐका, अश्वमेध यज्ञात कुठली घोडी वापरली जातात? श्यामकर्ण जातीची घोडी वापरली जातात, ज्यांचं संपूर्ण शरीर पांढरं असतं, फक्त एकच कान काळा असतं. श्यामकर्ण जातीची घोडे त्या ठिकाणी विकायला आली. प्रधानानं जावं राजेसाहेबांना म्हणावं राजेसाहेब श्यामकर्ण जातीची घोडे विकायला आली, आपल्याला घेतले पाहिजे. राजा म्हटला आपल्याला घ्यायचे नाही. सांगितलं का नाही घ्यायचे, मला त्याच्यावर बसायचं नाही बसायचं मला.
प्रधान म्हटला राजेसाहेब, अहो बसायचं नसेल पण आपल्या राज्याची शान वाढावी म्हणून घेऊन तर ठेवा. आजही जर आपण काही घरं पाहिली ज्यांना बैलानं घोड्यानं शेती काहीच करायची नसती, फक्त कुटुंबाची प्रतिष्ठा वाढावी, येणाऱ्या जाणाऱ्या माणसाची आपली वाहवाह करावी म्हणून आजही काही लोक खिलारी बैल घेऊन ठेवतात का नाही, दावणीला बांधून ठेवतात. त्यांचा सगळं खर्च त्या ठिकाणी स्वतःहून करतात, फक्त प्रतिष्ठा वाढावी म्हणून लोक हे करत असतात. राजा म्हटलं तेही बरोबर आहे. इच्छा होती का घ्यायची होती का घोडे, पण घेतले. 15 दिवसानं परत प्रधानानं जावान प्रधानानं म्हणावं, राजेसाहेब एवढे भारी घोडे घेतले, एखादा चक्कर तर मारा. राजा म्हटला तुला सांगितलं ना मला त्या ठिकाणी त्या घोड्यांवरती बसायचं नाही. अहो का बसायचं नाही, मला बसायचं नाही आणि दक्षिण दिशेला जायचं नाही. प्रधान म्हटला राजेसाहेब तुम्हाला दक्षिणेला जायचं नाही ना, पूर्वेला पश्चिमेला उत्तरेला काही पाऊस पडलाय का. म्हटलं ती बरोबर आहे. आणि राजानं महाराज रिकेबीत पाय अडकवला आणि राजा जसा निघाला पूर्वेला गेला, पश्चिमेला गेला, उत्तरेला गेला आणि कधी काळी त्याचा घोडा दक्षिणेला गेला त्याचं त्याला कळालं नाही. आता मॅप आहे, पूर्वी काय मॅप होते का, काय लोकेशन टाकत होते का. उजवीकडे वळा डावीकडे वळा अजिबात नाही, आणि बोर्ड तर अजिबात नव्हती. दक्षिणेला घोडा गेला आणि दक्षिणेला गेल्याबरोबर एका सुंदर कन्येला त्या ठिकाणी त्या जन्मेजय राजानं पाहावं. आणि जन्मेजय राजानं पाहिल्याबरोबर तिचं सौंदर्य पाहून राजानं डायरेक्ट तिला म्हणावं एक्सक्यूज मी. ती म्हटली व्हॉट. राजा म्हटला विल यू मॅरी मी. ती म्हटली आय एम नॉट इंटरेस्टेड, मला तुझ्यात काहीच इंटरेस्ट नाही. ती म्हटली आय एम ऑलरेडी एंगेज. पण राजा म्हटला आय एम ऑल्सो इंटरेस्टेड, मला तुझ्यात खूप इंटरेस्ट आहे. ती म्हटली मी लग्न करेल पण जो राजकुमार असेल जो मला राणी सारखं ठेवेल मी त्याच्यासोबत लग्न करेल. राजा म्हटला मी राजाचे, काळजी करू नको. सांगितलं मग काही हरकत नाही. आणि पूर्वीच्या काळी काही मंडप देत होते का महाराज, गांधर्व पद्धतीनं पाणी ग्रहण करावं, झालं लग्न. राजानं लग्न केलं, जशी घोड्यावर टाकली तसा घरी घेऊन आला. तिच्या सोबत खाणं पिणं उठणं बसणं फक्त एवढंच काम राजाला. 4 महिने झाले पण प्रजा हाहाकार करू लागली. अरे राजाचं आपल्याकडे लक्ष नाही, राज्य कारभार विस्कळीत झालाय राज्य कारभार. या प्रजेचा सांभाळ राजा का करत नाही आणि आता प्रजा विद्रोह करणार. हे ज्यावेळेस राणीच्या लक्षात आलं आणि राणीनं विचार केला काय की आता राज्याच्या सुरक्षितेसाठी आपण यज्ञ केला पाहिजे. राणीनं राजाला म्हणावं मला यज्ञ करायचंय. राजा म्हटला या तिजोरीच्या चाव्या घे, तुला काय करायचं ते कर. तिच्या सौंदर्यापुढे घायाळ झालेला राणीनं जावं आणि जाऊन 18 तरुण ब्राह्मण बोलवली, यज्ञाची तयारी केली. यज्ञ जोरात त्या ठिकाणी चालू झालेला आहे. आणि 2 दिवसानंतर राजाला असं वाटलं बुवा हिने नेमकं काय केलंय, आपण जाऊन तरी पाहावं. मला खरं सांगा राजाला जायला सांगितलं होतं का नाही, पण राजा गेला. आणि गेल्यानंतर पाहिलं 18 तरुण ब्राह्मण झोपलेले होते. या जन्मेजय राजानं जावं आणि एका कमंडलू मधलं पाणी घ्यावं आणि त्या ब्राह्मणांवरती शिंपडावं. ते पानं साधं सुद्धा नव्हतं, ते अभिमंत्रित केलेलं पाणी होतं. प्रकार काय घडला, ते पाणी शिंपडल्यानंतर त्याचं रूपांतर शस्त्रात झालं आणि शस्त्रात झाल्यानंतर बाबा 18 ब्राह्मणांची हत्या ही जन्मेजय राजाकडनं घडली. त्याला 18 ब्रह्म हत्येचं पातक लागलं. त्याच्या शरीरावरती 18 प्रकारची कोड पडली. नारद मुनींनी सांगितलं होतं तुझ्याकडनं 18 ब्राह्मणांची हत्या घडेल, तुझ्या शरीरावरती 18 कोढ पडतील आणि तुला ते कोढ घालवण्यासाठी महाभारताचे 18 पर्व ऐकावे लागतील. मला सांगायचा मुद्दा एकच आहे, जन्मेजयानं ठरवलं होतं माझं कर्म चुकवता येईल. चुकलं का? जीवन जगत असताना कर्म कोणाला चुकवता येत नाही. आणि तुम्हा आम्हाला मनुष्य जन्म मिळालाय त्याचं एक प्रमुख कारण ते म्हणजे कर्म. विठ्ठल
शरीराला चांगलं म्हटलंय, किती चांगलंय, आणि दुसऱ्या बाजूला म्हटलंय हा देह नाशवंत, घाणेरडाय, मळकाय, कुचकाय, सडकाय. कुठला? हा देह. महाराज पण ऐका ना, याला चांगलं म्हणावं का याला वाईट म्हणावं? वाईट किती आहे? याला अनेक प्रकारचे दरवाजे, पण एकाही दरवाज्यातनं चांगली गोष्ट बाहेर पडत नाही. कान घ्या, नाक घ्या, डोळे घ्या, तुम्ही सोनं खा, याला घाण करण्याची ताकद या शरीरात आहे. आणि याला दुसऱ्या बाजूला पवित्र म्हटलंय, एका बाजूला अपवित्र म्हटलंय, एका बाजूला पवित्र म्हटलंय. नेमकं याला समजावं काय? तर शास्त्रात अशा काही गोष्टी आहे ज्या अपवित्र असून पवित्र आहे. मला तुमच्या सगळ्यांकडनं उत्तर हवंय. मला खरं सांगा, उष्ट पवित्र का अपवित्र? बोला 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 ना. अपवित्र. दुसरी गोष्ट वमन म्हणजे उलटी पवित्र का अपवित्र? हा, प्रवास करत असताना शेजाऱ्याला झाली का आपल्याला गुदगुल्या होतात. वमन अपवित्र का पवित्र? अपवित्र. हा, तिसरी गोष्ट विष्टा, घाण, पवित्र का अपवित्र? अपवित्र. पण शास्त्रात अशा काही गोष्टी आहे का ज्या अपवित्र असून पवित्र आहे. पहिली गोष्ट उष्ट कोणाचं खातो, कोणाचं पितो नाही. मला खरं सांगा, उष्ट अपवित्र आहे. गाईचं दूध आधी उष्ट कोण करतो? बोला ना. गाई आहे का पण तुमच्याकडे? वासरू ना. वा 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 वा. त्या मुंबईला मी कीर्तनाला गेलो आणि एका लहान मुलाला विचारलं, बाळा दूध कोण देतो? तो म्हणतो, बाबा सकाळी 8 वाजता भैया देतो म्हणे. म्हणजे गाय दूध देते हे सुद्धा आता त्यांना सांगावं. आता तिकडे त्या बॉटलच येतं ना, बरोबर आहे की नाही? आपल्याकडे आहे म्हणून ठीक आहे. ऐका, गाईचं दूध आधी उष्ट करतं वासरू, पण ते अपवित्र असून कसं आहे? पवित्र. दुसरी गोष्ट वमन म्हणजे उलटी. मधमाशी पराग सेवन करते आणि मध काय करते? ओकते. 15 दिवसाचा तो गॅप असतो. पराग मकरंद सेवन करते आणि मधमाशी मध काय करते? ओकते. अपवित्र असून ते कसं आहे? पवित्र आहे. तिसरी गोष्ट विष्टा, घाण. हा, कागाची आहे विष्टा. जन्म पिंपळाचा. पिंपळाचं झाड कोणी लावायला जात नाही. कावळ्याच्या घाणीपासून, विष्टेपासून ते तयार होतं. म्हणजे अपवित्र असून ते कसं आहे? पवित्र. आपल्या जवळचं सांगू का महाराज? आपल्याकडे एखादा सण आला, उत्सव असला की आम्ही सडा संमार्जन करतो. कशानं? गाईच्या शेणानं. मला सांगा, विष्टाच आहे का नाही ती? पण अपवित्र असून कशी आहे? पवित्र. मग या देहाला पवित्र समजावं की या देहाला अपवित्र समजावं? ऐका, जर यानं भक्ती केली तर हा पवित्र, आणि यानं व्याभिचार, वाईट कुकर्म केलं तर हा अपवित्र. विठ्ठला ऐका, या मनुष्य जन्माचं खरं हित कशामध्ये आहे? तर महाराज वर्णन करतात, करुनिया मना हित ते करावे देवाचे चिंतन. मनुष्य जन्म प्राप्त झाल्यानंतर माणसानं देवाचं भजन करणं, चिंतन करणं हे त्याचं खरं हित आहे. आणि असं हित ज्याला कळालं, तुकोबराय त्याला धन्यता देत नाही तर त्याच्या आई वडिलांना धन्यता देतात. आपण
जोरदार टाळ्या आमच्या चिंतामण महाराजांसाठी. किती गोड वर्णन केले. आपुलिया हिता असे जो जागता धन्य माता पिता तयाची. ज्याला आपलं परमार्थिक हित कळालं तुकोबराय त्याला धन्यता देत नाही तर त्याच्या आई वडिलांना धन्यता देतात. एक सांगू का, प्रत्येक संतांनी त्या ठिकाणी आई वडिलांना धन्यता दिली. वर्णन किती गोड आलंय. सावता महाराजांचं वर्णन करत असताना केलंय. धन्य त्याची माता धन्य त्याचा पिता साठ दिला दाता त्रैलोक्याचा. साठ दिला दाता त्रैलोक्याचा लाभला सागर प्रेमाचे आगर. आपण चांगलं काम केलं तरी आपल्या आई बापाचं नाव निघतं आणि आपण वाईट काम केलं तरी आपल्या आई बापाचं नाव निघतं. ऐका, शास्त्रकार, वाङ्मयकार, चित्रपटकार प्रत्येकानं आई वडिलांना प्रथम स्थान दिलंय बरं का. प्रत्येकानं त्या ठिकाणी प्रथम स्थान दिलंय. आज खऱ्या अर्थानं मला असं वाटतं मी ज्या अभंगाची निवड केली अगदी त्या ठिकाणी कशी ती समरस आहे. या कुटुंबाला आपलं हित कळालंय म्हणून तर त्या ठिकाणी तृतीय पुण्यस्मरणा त्या ठिकाणी हे कुटुंब साजरं करतंय. महाराज मी तर असं म्हणेल आदरणीय दादांचं 100वे पुण्यस्मरण साजरं व्हावं आणि कीर्तन सुद्धा माझंच राहावं महाराज. हा, नुसतं कीर्तन नाही ते ऐकायला सुद्धा तुम्ही असावे, गायकही ते असावे, वाजवणारे सुद्धा तेच असावे. याच्यात काय केलं मी आपलं आयुष्यही मागितलं आणि त्यांचा कार्यक्रम कायम त्या ठिकाणी निर्विघ्न अबाधित चालू राहावा ही मागणी सुद्धा परमात्म्याकडे केली. ऐका, या कुटुंबातील बाप निघून गेला आहे. मी माझ्या अनेक कीर्तनात अनेक प्रवचनांमध्ये सांगून गेलो. तुकोबराय सांगतायत संत वाङ्मयामध्ये वर्णन आहे म्हणून सांगतोय. तुकोबराय म्हणता आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिताच्या तयाची. अगदी माझ्याकडे वेळ कमी आहे म्हणून सांगून जातो. ऐका, जगाच्या पाठीवरती निस्वार्थ प्रेम करणाऱ्या दोन व्यक्ती, एक आपली आई आणि एक आपला बाप. या कुटुंबातला बाप निघून गेलाय. कधीतरी आपल्या गेलेला बापाचा चेहरा डोळ्यासमोर आणा, तुमची डोळे डगडगतील. मी अनेक कीर्तनात अनेक प्रवचनामध्ये सांगून गेलोय. ऐका, कोरोनाच्या महामारीच्या काळामध्ये अनेकांची आई, अनेकांचा बाप, अनेकांचे दीर, अनेकांच्या भावजाया, अनेकांचे भाऊ निघून गेली. पण ज्यांचे आई वडील निघून गेले ना महाराज ते या जगातले सगळ्यात मोठी दुःख झेलणारी व्यक्ती आहे. काही लोक म्हणतील महाराज काय दिलंय आमच्या आईनं, काही दिलंय आमच्या बापानं. माता माऊल्यांनो, जोपर्यंत ते हयात आहे तोपर्यंत त्यांची किंमत कधीच कळत नाही आणि ते निघून गेल्यानंतर आम्हाला ते परत कधीच मिळत नाही. बाबा काय दिलंय असं आईनं. या मृत्यू लोकांमध्ये पहिलं पाऊल ठेवायला जागा देणारी व्यक्ती जर कोण असेल तर ती आपली आई आहे. एखादा रो हाऊस घेतला, प्लॉट घेतला, बंगला घेतला तर त्याचं अग्रीमेंट करावं लागतं, त्याचं भाडं द्यावं लागतं, डिपॉझिट द्यावं लागतं. पण 9 महिने 9 दिवस दगडासारखं उन्नजिनं आपल्या उदरामध्ये वागवलं, नेत्राची दिवी केली, हाडाची काढे केली, रक्ताचं पाणी केलं, पण ती आई कधीच म्हटली नाही दादा अरे तुझ्यासाठी राब राब राबले रे, तुझ्यासाठी एवढे कष्ट केले दादा, 50,000 रुपये कमवतो 25,000 आणून दे. म्हटली कुठली आई? नाही बाबा. तिने या मृत्यू लोकांमध्ये पहिलं पाऊल ठेवायला जागा दिली. तिनं दुसरी गोष्ट दिली, आम्हाला दिला श्वास. आम्ही मेल्यानंतर पण त्याच्या अगोदर ज्यावेळेस आम्ही या मृत्यू लोकात पहिला श्वास घेतो, ज्यावेळेस एखादी स्त्री आपल्या बाळाला जन्म देते, आई आणि लेकरू या दोघांनाही एक गोष्ट जोडलेली असते ज्याला म्हटलं जातं नाळ. जोपर्यंत ते लेकरू रडत नाही तोपर्यंत ती कापली जात नाही. का
ती आई आपल्या अर्ध्या श्वासातला श्वास आपल्या लेकराला देत असते. हा तिनं केलेला दुसरा उपकार. तिनं तिसरा उपकार केला, आम्हाला दिली हाडी. आम्ही मेल्यानंतर आमचं मांस जळतो, मेद जळतो, लाकडाची मोठमोठी ओंडकी जळतात, पण एक गोष्ट जळत नाही ज्याला म्हटलं जातं अस्थि. का तर आईनं पाजलेल्या दुधापासून मिळालेल्या कॅल्शियमपासून आमची हाडी एवढी मजबूत झालेली असतात का जगाच्या पाठीवरती तिचं प्रेम कोणी नष्ट करू शकत नाही. बाबा एक सांगू का, तिनं आणखी एक महत्वाची गोष्ट दिली, ती म्हणजे अब्रुदान दिलं. 1000 लोकांमध्ये बसू द्या, लाख लोकांमध्ये बसू द्या, आपल्या बाळाला जर भूक लागली तर पदरा आड का होईना आपल्या लेकराला स्तनपान करते. आयुष्यभर जी इज्जत अब्रू सांभाळून ठेवली आपल्या लेकरासाठी ती गुंडाळून ठेवली. बाबा तिचे अनंत उपकार आपल्यावरती आहे. एक सांगू का, आईचं कर्तृत्व मोठे, पण बाप कुठेतरी आपल्या जीवनामध्ये बाजूला राहिला. बाजूला राहिला बाप आपला. रोज 2 टाइम आम्हाला वाढून देणारी, आमच्या तोंडावरनं हात फिरवणारी आई प्रत्येकाला आठवते. रोज जेवायला ताट वाढून देणारी आई आम्हाला प्रत्येकाला आठवते, पण आयुष्यभराच्या भाकरीची व्यवस्था करणारा बाप कुठेतरी विसरत चाललोय. बाबा माता माऊल्यांनो, त्या बापाला कधीच रडू येत नाही. हो, कधीतरी आपल्या बापाचा चेहरा डोळ्यासमोर आणा, रडाल तुम्ही. अरे ज्या बापानं तुटलेली चप्पल सुतळीच्या गाठी मारून वापरली, ज्या बापानं फाटलेलं धोतर गुडघ्यापर्यंत खोचून वापरलं, ज्या बापानं बनियलची चाळणी झाली पण नवं बनियल घेतलं नाही, तो बाप आज कुठेतरी डोळ्याआड झाला आहे. कधीच त्याला रडता आलं नाही. अरे माय कोणाजवळही त्या ठिकाणी रडून आपलं मन मोकळं करेल. एखादी मैत्रीण असेल, शेजारी नसेल, बहीण असेल, पण हजारो संकट आले तरी तो बाप कधीच रडला नाही. बाबा कधी त्याला रडता आलं नाही. तो बाप रडतो कधी सांगू का तुम्हाला, या जगातलं सगळ्यात पवित्र प्रेम असेल तर ते एका मुलीचं आपल्या बापावरती आणि बापाचं आपल्या मुलीवरती. मलाही 2च मुली. हजारो संकट आली तरी फुटबॉल लाकळावं तसा तो बाप लाकळत असतो. पण तो बाप रडतो कधी आहे का? त्या बापाच्या एकुलत्या एका मुलीचं लग्न ठरावं बाबा, त्या मुलीनं लग्न मंडपामध्ये नवा शृंगार करून मिरवावं. त्या शृंगारलेल्या मुलीकडे पाहून बापानं मनातल्या मनात विचार करावा, अरे केवढी होती माझी छकुली, केवढी होती माझी सोनोली, जे नक्कळ हाताच्या पोडाप्रमाणे जपलं, आज ती मला परकी होणार. आज मला ती परकी होणार, कोण माझी काळजी घेणार? दादा 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 तुम्ही जेवलात का? दादा दादा तुम्ही गोळ्या घेतल्यात का? कोण मला विचारणार? महाराज शृंगारलेल्या अवस्थेमध्ये प्रत्येकाच्या हातावरती साखर देत देत त्या मुलीनं आपल्या बापाजवळ यावं. महाराज त्या बापानं लग्न मंडपाच्या एखाद्या खांबाजवळ जावं, आपल्या गंगाच्या मुलांना वाट मोकळी करून द्यावी. त्या रडलेल्या बापाची अवस्था पाहत त्या मुलीनं आपल्या बापाजवळ धावत यावं, त्याला खट्ट मिठी मारावी आणि जायकवाडी धरणाचे जसे दरवाजे उघडावे ना बाबा, तसे त्या बापानं ठाय मोकळून रडावं. ज्यावेळेस आपली एकुलती एक मुलगी त्याला सोडून जात असते ना, त्याच वेळेस तो रडतो. मी नेहमी सांगत असतो, नवरात्र उत्सव आला का काही लोक बिगर चपलाचे बोमट्या मारीत त्या ठिकाणी हिंडतात. घरातली आई तडाड उपाशी मारायची, 9 दिवस नवरात्रामध्ये त्या जगदंबेच्या नावानं उदो उदो करायचा. ती कधीच तुम्हाला सुख देणार नाही. घरातला बाप उपाशी मारायचा आणि पंढरपूरची वारी करायची, तो पंढरीश पांडुरंग परमात्मा सुद्धा तुम्हाला कधीच सुख देणार नाही. घरातली आई, घरातला बाप सुखी समाधानी ठेवा, तो पंढरीश पांडुरंग परमात्मा आणि ती जगदंबा तुमच्या दारात आल्याशिवाय राहणार नाही. एवढी पांडुरंगाची शपथ घेऊन सांगतो महाराज, त्यांचं कर्तृत्व फार मोठे, म्हणून त्यांना त्या ठिकाणी कधी दुखवू नका.
कधीच दुखू नका। आणि एक सांगतो, जर तुमच्या आई बापाच्या डोळ्यामध्ये तुमच्यामुळे जर पाणी येत असेल ना, तुम्ही केलेला परमार्थ, केलेली वारी याला तीळ मात्र सुद्धा किंमत नाही। म्हणून त्या ठिकाणी संतांनी जगात सगळ्यात मोठं दैवत आहे वर्णन केलंय, आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाची या। महाराज माता पितांना प्रत्येक संतांनी धन्यता दिली। ज्ञानोबराय म्हणतात काय, ज्ञानोबराय सुद्धा वर्णन करतात काय, महाराज ज्ञानोबरायांनी म्हणावं, सकळ तीर्थाची धुरी जे का माता पितरी तया सेवेसे किर शरीरे लोन की जे, माय बाप केवळ काशी त्याने न जावे तीर्थाशी। जीवन जगत असताना आपल्या आई वडिलांची सेवा करा आणि आपल्या जीवनाला पावन करून घ्या। विठोबा रघुबा रघुमाये रघुमाये विठोबा निवडलेल्या अभंगाच्या प्रथम चरणामध्ये जगद्गुरु तुकोबराय वर्णन करता, आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाची या, कुळी कन्यापुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटी देवा। तुकोबराय काय म्हणतात, ज्यांना हित कळालं त्यांच्या आई वडिलांना धन्यता देतात, पण कुळी कन्यापुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटी देवा। आपण ज्या कुटुंबामध्ये आहोत त्या कुटुंबामध्ये सात्विक रत्न जन्माला येणं ही फार मोठी भाग्याची गोष्ट आहे। या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये काही सात्विक महाराज कन्या झाल्या आणि काही पुत्र झाले। आजही आपण त्या ठिकाणी या धर्म मंडपामध्ये बसलो आहोत।
यालाही त्या ठिकाणी फार पराकाष्ठेनं त्या ठिकाणी स्वातंत्र्य मिळवण्यासाठी काही पुत्रांनी आणि काही कन्यांनी त्या ठिकाणी आपल्या देहाचं बलिदान दिले. राणी लक्ष्मीबाई असतील, अहिल्याबाई होळकर असतील, यांनी आपल्या देहाचं बलिदान या महाराष्ट्राच्या जडणघडणीसाठी दिलंय. ऐका, मी नेहमी माझा मूळ विषय आहे म्हणून एक मुद्दा सांगून जातो. कदाचित जर छत्रपती शिवाजी महाराज या महाराष्ट्राच्या भूमीला मिळाले नसते तर या ठिकाणी हे कीर्तन घडलं नसतं, नामस्मरण घडलं नसतं. ऐका, जिजाऊ मातेनं छत्रपती शिवरायांवरती संस्कार कसे केले एक बारीक प्रसंग सांगतो. एक दिवस बाळराजे रायगडावरनं खाली खेळायला गेले आणि खेळत असताना ज्यावेळेस कळालं गावामध्ये तमाशा आलाय म्हणून तमाशा पाहायला गेला. महासाहेबांना कळालं बाळराजे तमाशा पाहायला गेला आणि आल्यानंतर महासाहेबांनी विचारावं बाळराजे कुठे गेला होता. आणि बाळराजे खोटं बोलले, महासाहेब आम्ही आमच्या मित्रांसोबत खेळायला गेलो होतो, सवंगड्यांसोबत खेळायला गेलो होतो. आणि थरार दिवशी महासाहेबांनी बाळराजांच्या मुस्काटी धरावी आणि मग बाळराजांनी म्हणावं मासाहेब बाया कशा नाचत्या ते पाहायला गेलो होतो. आणि जिजाऊ मातेनं म्हणावं शिवबा अरे तुला बाया नाचवणारा नाही तर बाया वाचवणारा राजा व्हायचा आहे. ही शिकवण माझ्या जिजाऊ मातेनं छत्रपती शिवरायांना. ऐका, छत्रपती शिवाजी महाराज जर या महाराष्ट्राच्या भूमीला मिळाले नसते तर कीर्तन नामस्मरण भजन काहीच घडलं नसतं. म्हणून सांगावं वाटतं कसा होता 12व्या शतकातला महाराष्ट्र. ओम नमो श्री जगदंबे करुण प्रारंभे टप्पावर थापतून दुन्याचा, टप्पावर थापतून दुन्याचा, शाहीर हा महाराष्ट्राचा, शाहीर हा महाराष्ट्राचा, शिवप्रभूंचं गात गुणगान जिराजे, शिवप्रभूंचं गात गुणगान जिराजे, शिवप्रभूंचं गात गुणगान जिराजे. टाळी वाजवा प्रत्येकाने. आधी नमन साधू संसारा, आधी नमन साधू संसारा, एकनाथाला रामदासाला रामदासाला. हे तुकाराम गाडगे बाबांच्या गुरुचरणा राजे, गुरुचरणा राजे, गुरुचरणा राजे. नमन माझे रामानंदाला, नमन माझे रामानंदाला, सुभद्र मातेला पांडुरंगाला, पांडुरंगाला. हे मुक्कामी धुळवड गावाला शाहिरीचा चढविला, पूर्ण करुणी शाहिरीचा झाला. शाहीर दिंडे गात पवण्याला, गात पवण्या राज राजे, गात पवण्या राज राजे, गात पवण्या राज राजे. महाराज कसा होता 12व्या शतकातला महाराष्ट्र. ऐका, अरे 12व्या शतकातल्या महाराष्ट्रावरती पौर्णिमेचा चंद्र खिळखिळीत होता. सोन्या नाण्याला राहत होता 12व्या शतकातला महाराष्ट्र. पण दृष्ट लागली महाराष्ट्राला. अरे विंध्याचलाच्या पाठीमागून 8000 अक्षय पठाण धुळीचे लोट उठवीत या महाराष्ट्राच्या भूमीवरती चालत आले आणि येणाऱ्या शत्रूचं नावही कळालं, अल्लाहुद्दीन खिलजी. अरे धनधान्याची लूट केली यात नावल काय, पण तारुण्य आणि सौंदर्य सर्वस्वावर लुटल्या जाऊ लागलं. आणि त्याच वेळेस माझ्या जिजाऊ मातेनं त्या भवानीच्या चरणावरती साकडं घातलं, म्हणावं हे मग इच्छा सुरुवात दिली. पाहतेस काय पुत्र रत्न दे, रामासारखा सदाचार मी करेल, कृष्णासारखा राजनीती करेल आणि करपून गेलेल्या महाराष्ट्राला या यवनांच्या सत्तेतून सोडवेल कर भवानी. पण त्यासाठी काय कर हे भवानी. दारू घरबायांना दारू गडग, दारू घरबायांना दारू गडग, दारू
येई मो जगदंबे बोला येई मो जगदंबे येई मो जगदंबे येई मो जगदंबे येई मो जगदंबे बोला येई मो जगदंबे भजनी नागा देव करा कैवारी मल्हारीची माझ्या मल्हारीची माझ्या मल्हारीची मल्हारीची वारी मल्हारीची वारी जोगवा मागितला छत्रपती शिवरायांसारखा वीर पुत्र जन्माला आला आणि या महाराष्ट्राची जडणघडण केली. ऐका, कोळी कन्या पुत्र होती जे सात्विक मुलं जन्माला येणं. एक सांगू का? ऐका, इथं बसलेली लोक तुम्ही आपल्या लेकराला आपण वडील परंपरेनं मिळेली दौलत देतो. आपल्या लेकरांना आपण त्या ठिकाणी शेती देतो, सोनं नाणं देतो, बंगला देतो, गाड्या घोड्या देतो. पण ऐका, त्या प्रॉपर्टी सोबत आपल्या लेकरांना जर द्यायचं असेल तर सगळ्यात महत्वाची गोष्ट संस्कार द्या. ते कधीही तुम्हाला अंतर देणार नाही. मला द्यायचं असेल तर काय द्या? संस्कार द्या.
त्या धनासोबत तुम्ही जर त्यांना संस्कार दिले तर ते तुमचं काय करतील, संरक्षण करतील आणि सांभाळ सुद्धा करतील. ऐका, म्हणून कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. ही काय करतात, गीता भागवत करीते श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. गीतेचं भागवताचं हे श्रवण करतात. माझ्या जिजाऊ मातेनं छत्रपती शिवराय पोटामध्ये असतानाच त्यांना महाराज रामायण महाभारत ऐकवलं. म्हणून तर महाराज छत्रपती राजे घडले. आता आपले डोहाळे विचारूच नका. आपले डोहाळे फार वाईट असतात. ऐका, मला सात्विक त्या ठिकाणी मुलं जन्माला यावी वाटत असतील तर आपले सात्विक संस्कारच कामाला येतील, दुसरं काही येणार नाही. आणि असे जे असणारे त्या ठिकाणी ऐका, असे जे भगवत भक्त आहे, जगद्गुरु तुकोबराय म्हणतात काय, तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, परी माझ्या दैवा पार नाही. म्हणून जर वर्णन जर करायचं झालं, तो का म्हणे मज घडो त्यांची सेवा, तो का म्हणे मज घडो त्यांची सेवा, तो का म्हणे मज घडो त्यांची सेवा, तो का
धन्य माता पिता तयाची आकुळी कन्या पुत्र होती जी सात्विक तृतीय पुण्यस्मरण आहे मी सांगून गेलो। या कार्यक्रमाच्या निमित्तानं आदरणीय माझ्यावरती नितांत प्रेम करणारे आमचे राजाराम भाऊ असतील दराडी त्यांच्याकडनं आमंत्रित करण्यात आलं, त्यांना धन्यवाद देतो। या कार्यक्रमाच्या निमित्तानं महाराष्ट्रातील अनेक गुणीजन या ठिकाणी उपस्थित आहे। या कुटुंबाला धन्यवाद आणखी का देईल माहिती का, यांनी माणसाची निवड अतिशय योग्य केली। म्हणजे मंडपवाल्यापासनं साऊंडवाल्यांपासनं गायकांपासनं वादकांपासनं अतिशय म्हणजे आपल्या नाशिक जिल्ह्यामधले जे डायमंड आहे अशी माणसं निवडली। त्यामध्ये आज मृदुंगाची साथ करणारे मृदुंग महामेरू नुसते वादकच नाही तर महाराष्ट्रातले ख्यातनाम कीर्तनकार आहेत। आपलं खरंच भाग्य आहे आणि आपल्या कुटुंबावरती त्यांचं प्रेम असेल म्हणून महाराष्ट्रातील ख्यातनाम कीर्तनकार आदरणीय अभिजित महाराज गिरी या ठिकाणी मृदुंगाची साथ करता एकदा त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा। हा त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे आता, कारण महाराष्ट्र बाहेर त्यांची कीर्तनं होतात पण एक सांगू का, मूळ स्वभाव जाईना। माझ्या गाडीत पखवाज असतो, मी अनेकांना वाजवली, आता लोक मला वाजवत आहे। काय असतं त्याच्यापासून आमची सुरुवाती म्हणून आम्हाला ते सोडता येत नाही आणि कला जिवंत राहण्यासाठी त्याचा रियाजच करावा लागतो, तो कधी कधी घरी होत नाही। मग कार्यक्रमाच्या निमित्तानं त्या ठिकाणी ती कला जिवंत राहते। ऐका, आदरणीय अभिजित महाराज या ठिकाणी आहे, त्यांना धन्यवाद। आपल्या पंचक्रोशीचं वैभव नवे नवे नुसतं नाशिक जिल्ह्यापुरतं नाही तर संपूर्ण महाराष्ट्रभर तेलंगणा कर्नाटक पर्यंत त्या ठिकाणी एक वेगळे त्या ठिकाणी विनेकरू म्हणून ओळखले जातात अशी असणारे आमचे किरण दादा, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा। तुम्ही लई विनेकरी पाहिले असतील पण असं नाचणार अजिबात नाही महाराज। परत एकदा जोरात टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी। पेटीवाल्या बाबांविषयी काय बोलावं, पांढरी दोन मध्ये चांगल्याला वाजवता येत नाही पण अतिशय गोड स्वर आदरणीय बाबांनी दिला, त्यांनाही धन्यवाद। गावातली ही भजनी मंडळ असतील, पंचक्रोशीतील असतील, त्याचप्रमाणे गाण्याची साथ करण्यासाठी परममित्र आदरणीय गेले 3 दिवस झाले ते माझ्या सोबतच आहे असे असणारे आमचे शरद दादा, त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा जोरात। त्याचप्रमाणे आपल्या या पंचक्रोशीची जय बिरूची जोडी शोलीची दोस्ती त्यांची आहे अशी असणारे आमचे विजय महाराज काळे, आमचे चिंतामण महाराज, काय बोलावं महाराज, हे तिन्ही रत्न महाराज त्रिवेणी संगम आज या कुटुंबानं त्या ठिकाणी उभा केलाय। तिघांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा। आणि मी जसं सांगून गेलो बरं का, हे म्हटलं का साऊंड फार गोड लागतो। आपल्या नाशिक जिल्ह्यामधल्या जेवढ्या काही टॉप साऊंड सिस्टीम आहे त्याच्यामध्ये महाराज पहिल्या 5 मध्ये ज्या साऊंड सिस्टीमचं नाव घेतलं जातं आमचे सागरदादा पाटोळ्याचे, अगदी जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी। एक शिट्टी तरी वाजली का?
वाजली का नाही महाराज, इतकं गोड. आणि त्यांना म्हटलं दादा इकडे या, लगेच येतात. दादा इको द्या, लगेच देतात. महाराज कधीच त्या ठिकाणी असा आढळपणा करणार नाही. आवाज म्हटला आवाज देणार नाही. तर काही लोक आम्ही म्हटले का देता, आम्ही इकडे पाहिलं का परत कमी करून टाकतात. असो अजिबात नाही. दादा तुम्हालाही धन्यवाद. त्यांचा साऊंड असला का कीर्तनाला एक वेगळी रंगत येते. त्यांनाही धन्यवाद देतो. त्याचप्रमाणे या ठिकाणी या कार्यक्रमाचं संपूर्ण शूटिंग करणारे दादा तुम्हालाही धन्यवाद. मला तरी मध्ये काहींचं चालूच असतं, पण असो महाराज खऱ्या अर्थानं आपल्या लेकरांना संस्कार देण्याची जागा ही आहे. ऐका, आपल्याला वाटत असेल ना आपलं कल्याण व्हावं, तर आपल्या लेकरांना पहिलं इथं आणा. ज्यावेळेस तुम्ही त्यांना कीर्तनात धरून आणाल त्याच वेळेस ते तुम्हाला धरून ठेवतील, नाही तर ते तुम्हाला कधी सोडतील याची शाश्वती नाही. अतिशय प्रेमळ कुटुंब आहे. येत असताना सगळ्या माता माऊल्या आल्या. महाराज माझ्या लग्नात सुद्धा एवढी फुलं कुणी टाकली नाही हो, तुम्हाला द्यावी तेवढी धन्यवाद. हे सगळं कुटुंब अतिशय परमार्थिक आहे. म्हणून तर आपल्या वडिलांचं तृतीय पुण्यस्मरण साजरं करताय. भगवान परमात्मा त्यांना उदंड आयुष्य देऊ आणि हे पुण्यस्मरण असं अविरतपणे चालू राहो अशी भगवत चरणी प्रार्थना करतो आणि वाणीला पूर्ण विराम देतो. विठ्ठल जय सागर महाराज दिंडे यांनी अतिशय उत्तम निरूपण केलं. प्रथमतः या आव्हाड पाटील परिवाराच्या वतीनं आणि दुळवाड ग्रामस्थांच्या वतीने महाराज मी तुमचं आभार मानतो, ऋण व्यक्त करतो. त्यांनी जो हा अभंग घेतला, खरंच या तात्यांच्या आणि काकूंच्या पोटी ही दोन रत्न जन्माला आली की जे आज आपल्या वडिलांचं दरवर्षी नित्यनेमाने पुण्यस्मरण साजरा करतात. त्यांनाही या दुळवाड ग्रामस्थांच्या वतीने आपल्या सर्वांच्या वतीने धन्यवाद देतो. हे कार्य करण्यासाठी परमेश्वर त्यांना अधिकाधिक शक्ती देव अशी आपल्या सर्वांच्या वतीने परमेश्वर चरणी प्रार्थना करतो. आणि प्रातिनिधिक स्वरूपामध्ये सर्वच मान्यवर या ठिकाणी आले, परंतु विनायक मामा शेळके आणि दगडूशेठ शेळके ना या दोन मान्यवरांनी कृपया येऊन तात्यांच्या पुण्यस्मरणावर दोन शब्द मनोगत व्यक्त करावं अशी आव्हाड पाटील परिवाराच्या वतीनं त्यांना विनंती करतो. या विनायक मामा या. 3 वर्षापूर्वी या गावचं भूषण, या पंचकृषीचं भूषण तुमच्या आमचं सर्वांचं मार्गदर्शक तानाजी पाटील आव्हाड हे आपल्यातून जाऊन 3 वर्षे झाले. त्यांच्या जाण्यानं आप्तस्वकीय कुटुंब गाव यांना सर्वांनाही दुःख झालेले. मी परमेश्वराला एकच विनंती करतो, हे परमेश्वरा या बाबांना तुझ्या पायावर चांगली जागा दे आणि ते दुःख सहन करण्याची शक्ती आम्हाला सर्वांना दे अशी आपल्या सर्वांच्या वतीने ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि थांबतो.